कसं काय आजपर्यंत गेलं नाही? कंसाने कृष्णाला मारण्यासाठी केलेला बंदोबस्त पाहून अक्रूर म्हणाला, महाराज, आपण म्हणता ते योग्यच आहे. स्वतःवरील मृत्यूभय निवारण्यासाठी आपण प्रयत्न करता आहात हे ठीकच आहे, पण आपल्या प्रयत्नांना मिळणारे यशापयश मात्र सर्वस्वी दैवावर अवलंबून असते. माणूस मनोराज्य करतो, अनेक योजना आखतो, त्या अंमलात आणण्यासाठी तनमनाने कष्टही करतो, पण दैवयोगाच्या अभावी ते व्यर्थ ठरतात. तेव्हा दैवाच्या अनुकूलतेचा विचार अवश्य आहे. कंसाच्या मृत्यूचे कारण देवकीचा 8वा पुत्र आहे हे कळल्यापासून कंसाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. देवकीला संपवल्यावर 8वा पुत्र येईलच कसा, म्हणून तिला त्याने मारण्याचा प्रयत्न केला. तिची सगळे मुले देण्याचे अभिवचन दिल्याने पहिला प्रयत्न फसला. 6 मुले मारली तरी 7वी माया आणि 8वा कृष्ण हातून सुटले. हाही प्रयत्न फसला. नंतर अनेक दैत्यांना गोकुळात पाठवले, पण सर्वांना कृष्णाने संपवले. अशा अनेक वेळा आलेल्या अनुभवामुळे अक्रूर कंसाचे काका त्या अधिकाराने कंसाला कर्मफलावरचे आपले स्वामित्व स्वाधीन नसल्याचे सांगतात. अन्यथा कंस राजा आहे. बापाला त्याने कारागृहात टाकले आहे, बहीण मेवण्यालाही बंदी केले आहे. अशा राजाला त्याचा चुलता उपदेश कसा करेल? दुर्योधनाला उपदेश करण्याचा प्रयत्न विदुराने केला तेव्हा त्यांना सभागृहातून निष्कासित करण्यात आले होते. हे त्याचेच प्रतिबिंब आहे. तरीही राजाज्ञा म्हणून अक्रूराने गोकुळात जाण्याचे मान्य केले. कंस आपल्या महालात आणि अक्रूर आपल्या घरी गेला. इकडे आधीच केशी आणि व्योमासुराला गोकुळात पाठवले होते. तो एका मोठ्या घोड्याचे रूप घेऊन खिंदळत निघाला. त्याच्या प्रचंड वेगाने धरणी कंपायमान होऊ लागली. त्याच्या किंकाळण्याच्या आवाजाने प्रलय झाल्यासारखा गडगडाट होऊन सगळे गोपजन भीतीने थरथर कापू लागले. श्रीकृष्ण स्वतःच त्याच्यासमोर आले आणि त्याला आव्हान देऊ लागले. केशी उधळला. लालबुंद डोळे करून तो कृष्णाच्या अंगावर धावला. श्रीहरींनी एका ठोशात त्याला 400 हात लांब फेकला. थोड्या वेळाने तो सावध झाला आणि पुन्हा हल्ला करायला सरसावला. तो धावत कृष्णाच्या अंगावर आला आणि दोन्ही पायाने जोरात मारले. तोच कृष्णाने त्याचे दोन्ही पाय पकडले व तोंडातच बुक्का मारला. तो तपलेल्या लोखंडाच्या कांबीसारखा मध्ये मध्ये जाऊ लागला. जाता जाता तोंडातले दात पडून पोटात घुसला. केशीचा श्वास बंद झाला आणि तो तडफडत गतप्राण झाला. तसेच व्योमासुराचाही नाश केला. हे पाहून नारदांनी भगवंताची स्तुती केली. हे प्रभू, जगताधार असलेले आपण स्वतःच सर्वांच्या ठाई वास करून जगच्चालन करीत असता. आपली स्तुती करण्यासाठी मन आणि वाणी पुरत नाही. जसा अग्नी सर्व लाकडात सुप्त वास करतो, तसेच आपण सर्वत्र व्यापून असता, पण कुणालाही सहज दृग्गोचर होत नाही. स्वतःचे अधिष्ठान आणि मायेने जगत निर्मिती करता. दुष्टांचे हनन आणि सज्जनांचे रक्षण करण्यासाठी अवतार धारण करता. आता यात केशीचे दमन मी पाहिले. पुढे चाणूर, मुष्टिक आणि कोलयापीड यांचाही नाश पाहणार आहे. दुष्टांचा आणि दैत्यांचा पृथ्वीवर झालेला भार कमी करण्यासाठी भारतीय युद्ध घडून त्यात कालरूपाने पार्थाचे सारथ्य करून कित्येक अक्षौहिणी सैन्याचा निपात कराल. नारद प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि त्रिकालदर्शी असल्याने ते पुढे काय होणार हे जाणतच होते. श्री भगवान कालनियंतेच आहेत. त्यामुळे त्यांनी सगळ्याच घटनांची, कालाची आणि होणाऱ्या परिणामांची आधीच व्यवस्था केली आहे. जगन्नियता किंवा कालनियंता म्हणण्याचे हेच कारण आहे. भगवत दर्शनाने अत्यंत आनंदित झालेल्या नारदांनी कृष्णाची अशी स्तुती केली आणि ते भगवंताची आज्ञा घेऊन निघून गेले आणि कृष्णही सर्व गोपगणांसह गोकुळात परत आले. अक्रूर व्रजगमन. रामभक्त विभीषण जसा रावणाच्या खंडात होता, त्याचा भाऊच होता, तसा अक्रूरही कृष्णभक्त असून कंसाच्या दाव्याला बांधला होता. उग्रसेन, देवक आणि अक्रूर भाऊ होते. उग्रसेनाचा मुलगा कंस, त्यानेच बापाला राजभ्रष्ट करून सिंहासन बळकावले. देवकाची मुलगी देवकी, हिच्याच पोटी येणारा 8वा आपला काळ आहे हे जाणून कंसाने तिलाही बंदीखान्यात टाकले होते. केवळ अक्रूर काका मात्र मुक्त होते. कदाचित ते महाबुद्धिमान असल्यामुळे कंसाच्या तावडीत तर सापडले नाहीतच, पण कंसाचा विश्वासही त्याने राखला होता. म्हणूनच कंसाने अक्रूराला व्रजात जाऊन कृष्ण बलरामांना निमंत्रण देण्याचे काम सोपवले होते. अक्रूराने यशापयशावर कुणाचाच अधिकार नसल्याचे सहहेतुकपणे परंतु निपक्षपाती शब्दात सांगितले होते. या निमित्ताने का होईना, पण आपल्याला भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन होणार, त्यांच्याशी बोलता येणार व विचाराने तो आनंदित झाला व आपल्या पूर्वपुण्याला धन्यवाद देऊ लागला. तो विचार करू लागला की मी गतजन्मी कोणती तरी तपश्चर्या केली असेल आणि कुणा सत्पात्र व्यक्तीला दान केले असेल, त्यामुळे मला हा योग प्राप्त झाला असेल. नाहीतर या जन्मात तर मी दुष्ट व कुबुद्धी विषयी जणांच्या गराड्यात पडलो आहे.
त्यामुळे उजागरपणे भगवन नामही घेणे कठीण आहे. शास्त्रात भक्ताचे 4 प्रकार सांगितले आहेत. त्यात आर्त पहिलाच आहे. भगवत दर्शनासाठी आर्त असला तरी मनोमन व्याकुळ असला तर त्याला कृष्णाची भेट होतेच. असे वेगवेगळ्या पद्धतीने चिंतन करीत करीत अक्रूर रथातून प्रजाकडे जात होता. प्रवेश केल्यावर श्रीकृष्ण बलरामांचे दर्शन होताच मी रथातून उडी मारीन आणि धावतच त्यांच्या चरण कमलावर साष्टांग दंडवत घालीन. त्यांचे ते मनमोहक रूप डोळ्यांनी प्राशन करून माझ्या हृदय मंजुषेत जपून ठेवीन. भगवंत मला हाताने उठवून घरात घेऊन जातील, मला क्षेम समाचार विचारतील, प्रथमच आल्यामुळे माझा पाहुणचारही करील आणि कंसाच्या वागण्यासंबंधी विचारेल. असे कितीही विचार केले तरी चिंतनाचा विषय मात्र भगवंतच. अशा विचारतंद्रीतच तो प्रजात पोहोचला. श्रीकृष्ण बलराम त्यावेळी किशोर वयात पदार्पण केलेले गायींची धार काढत होते. त्या पितांबरधारी भगवंतांना पाहताच अक्रूराने रथातून उडी मारली आणि कृष्ण बलरामांच्या पायावर साष्टांग प्रणिपात केला. भगवत दर्शनाने अक्रूराच्या डोळ्यातून प्रेमधारा बरसू लागल्या. कंठ दाटून आला. त्यामुळे त्याने केवळ भगवंताकडे पाहिले. आपले आराध्य समोर असल्यावर रोम रोम पुलंकित झाला पाहिजे. तो भेटल्यावर इतर लौकिक आशा आकांक्षा किंवा स्वतःचा व्यक्तिविशेषही विसरला पाहिजे. त्याच्यासमोर ऐहिक अभिलाषांची मागणी आठवणे सुद्धा भगवंताला विसरण्यासारखे आहे. म्हणूनच देवदर्शनाला मंदिरात गेल्यावर ती मूर्ती हृदय मंदिरात पाहावी व त्यासाठी बाहेरचे सर्व काही पाहणाऱ्या डोळ्यांना आत पाहायला लावावे. बाहेरचे दिसू नये म्हणून डोळे बंद करावेत. अक्रूराला त्याचे नाव सुद्धा सांगता आले नाही. तो केवळ डबडबलेल्या डोळ्याने कृष्ण भगवंतास डोळ्यातून हृदयात साठवीत होता. त्याची ही अवस्था कृष्णांनी ओळखली व कृष्ण बलरामांनी दोन्ही हाताला धरून अक्रूरांना घरात नेले. उच्च आसनावर बसून त्यांचे पाय धुतले, चेपले, उत्तमोत्तम पदार्थांचे भोजन दिले. मुखशुद्धीसाठी बलरामांनी त्यांना विडा दिला. नंतर नंदबाबांनी विचारले, अक्रूर महोदय, तो निर्दयी कंस तिथे असताना तुम्ही जीवन कसे कंठीत आहात? त्याच्या राज्यात सर्व जनांची स्थिती बळी देण्यासाठी पाळलेल्या बोकडासारखीच असते. असा दोघांचा वार्तालाप झाला. अक्रूराने वाटेत येताना कल्पना केली त्याप्रमाणे सगळेच घडत गेले. त्यामुळे त्याचा श्रमपरिहार झाला. आप्तस्वकीयांविषयी क्षेमकुशलांची देवाणघेवाण झाल्यावर श्रीकृष्णांनी अक्रूराला विचारले, काका, आपला पुढचा कार्यक्रम काय आहे? अक्रूरांनी कंसाने त्यांना इथे कशासाठी पाठवले त्याचे इतिवृत्त सांगितले. ते ऐकून नंदांनी मथुरेत जाण्याची सिद्धता करण्याची आज्ञा दिली. कृष्ण उद्या मथुरेत जाणार हे कळल्यावर सर्व गोपी हळहळू लागल्या. त्या विधात्याला अक्रूराचे नाव घेऊन क्रूर खेळ खेळत असल्याबद्दल दूषणे देऊ लागल्या. कृष्ण बलरामांना घेऊन अक्रूर मथुरेकडे निघाला. मध्येच यमुनेच्या काठी थोडा वेळ रथ थांबवून सर्वांनी निर्मल जल प्राशन केले. यमुनेच्या डोहात अक्रूराला श्री शेषशाही भगवान दिसले. त्यांच्याबरोबर लक्ष्मी, पुष्टी, सरस्वती, कांती, कीर्ती आणि तुष्टी अशा 6 भक्ती भगवंताची मूर्तिमंत होऊन सेवा करीत असलेल्या दिसल्या. यश, श्री, औदार्य, ज्ञान, कीर्ती, वैराग्य हेच ते 6 गुण षड्गुणेश्वर संपन्न म्हणून भगवान म्हणतात ते इथेही आणि माझ्या रथातही. हे बघून तो अधिकच भक्तिमय झाला आणि भगवंताची स्तुती करू लागला. त्यांचे गुणगान करू लागला. देवा, कर्मकांडात वेद मंत्रांनी तुमचीच पूजा होते. ज्ञानमार्गी समाधी स्थिर होऊन आपले ज्ञानस्वरूपाच्या चिंतनाने अर्चना करतात. कुणी वैष्णव आपणास विष्णू समजून तर कुणी शैव शिव समजून पूजा करतो. पण ज्याप्रमाणे पर्वतावर पडलेले पाणी कुठूनही वाहत गेले तरी समुद्रालाच मिळते, त्याप्रमाणे कुणी कोणत्याही रूपात तुमचे पूजन केले तरी ते तुमचेच पूजन होत असते. पुष्पदंत गंधर्वाने शिवस्तुती करताना म्हटले आहे, कुचिनाम वैचित्र्या ऋजकुटिल नाना पथजुंषाम. कुचीनां वैचित्र्या धृजकुटिल नाना पथजुषां नृणामेको गम्यस्त्वमसि पयसा मरणवैव. मनुष्याने आपापल्या आवडीने कोणत्याही देवाची पूजा केली तरी ते वाहते पाणी समुद्राला मिळते, त्याप्रमाणे तुम्हालाच पावते. खरे तर हा जीव लोकमायेने बद्ध होऊन मी माझेच्या मोहजालात अडकून वातचक्रात अडकून फिरणाऱ्या वाळलेल्या पर्णाप्रमाणे फिरत आहे. तुमचे रूप जो ओळखतो तो नक्कीच या मायेचे दुस्तरत्व मोडून तुमच्या चरणीलीन होऊ शकतो. अक्रूराने भगवंताची अशी स्तुती केली आणि मी शरणागत आहे, माझे रक्षण करा अशी विनंती केली. भगवंतांनी अक्रूराला पाण्यात आणि रथात दाखविलेले लीला चरित्र आवरले आणि अक्रूर ते पाहून रथाकडे आला. रथावर आरूढ झाला आणि रथ मथुरेकडे निघाला.
मथुरेत प्रवेश करताच कृष्ण बलराम अक्रूराला म्हणाले, काका तुम्ही आता घरी जा, आम्ही नगरावलोकन करीत करीत येतो. अक्रूर कंसाला त्यांच्या कृष्ण बलरामासह मथुरेत आगमनाची वार्ता सांगून घरी गेले. इकडे कृष्ण बलराम नगरात फिरू लागले. त्या नगरात स्फटिकांची गोपुरे, सोन्याची दारे, सोन्याची तोरणे, तांब्या पितळेची कोठारे, नगराच्या भोवती पाण्याने भरलेला मोठा खंदक त्याला सहजपणे कुणी पार करून नगरात प्रवेश मिळवू शकत नव्हता. जागोजागी बाग बगीचे, उत्तम रस्ते, दीपमाळा असे उत्तम तऱ्हेने शृंगारलेले शहर पाहता पाहता ते राजमार्गावरून जाऊ लागले. त्यांना पाहण्यासाठी घरातील स्त्रिया लगबगीने आपापल्या गच्चीवर गेल्या. कुणी सौंदात आल्या. त्यांची एवढी तारांबळ उडाली की कुणी जेवता जेवताच उष्टाहात घेऊन आले. कुणी नटून जाण्याच्या विचारात एकाच हातात बांगड्या घातल्या, कुणी एकाच कानात तानवडे घातली, कुणी एका डोळ्यात काजळ घालणेच विसरले, कुणी वस्त्रे उलटीच नेसली. कृष्ण रस्त्याने जाताना प्रत्येकाला दर्शन देत एखाद्या गजराजाप्रमाणे दमदार पावले टाकीत सर्वांनाच प्रसन्न करीत चालत होते. रस्त्यातून एक धोबी राजवाड्याकडे जात असलेला त्यांनी पाहिला. कृष्ण त्याला म्हणाले, अरे बघू ते कपडे. धोबी रागावला, म्हणाला, अरे उद्दामांनो, ती राजवस्त्रे आहेत. शिपायांना कळले तर ते तुम्हाला बंदी करतील. त्याच्या अशा भाषणाला विनोद म्हणून सोडले तरी तो पुन्हा पुन्हा त्यांची निंदा करू लागला. कृष्णाने हातानेच त्याचे शिरकमल अलग केले. ते कपडे घेऊन स्वतः घातले, बलराम दादांना दिले, इतर गोपांनाही दिले. उरलेले तेथेच टाकून पुढे निघाले. रस्त्यात सुदामाच्या घरी गेले. त्याने मनोभावे कृष्ण बलरामांची पूजा केली. सुंदर माळा त्यांच्या गळ्यात घातल्या. त्याच्यावर प्रसन्न होऊन श्रीकृष्णांनी त्याला इहपरत्री सौख्याचा वर दिला. तेथून ती दोघे पुढे निघाले. रस्त्यात त्यांना एक सुंदर तरुणी दिसली. ती सुगंधी उठण्याचा डब्बा घेऊन राजमहालाकडे जात होती. तिला अडवून कृष्ण म्हणाले, हे सुंदरी, ही उटी घेऊन कुठे निघालीस? ही उटी जर तू मला दिलीस तर लवकर तुझे कल्याण होईल. तिने फारसे आडेवेडे न घेता ते उठणे तिने दोघांनाही भरपूर लावले. त्या सुगंधाने प्रसन्न होऊन भगवंतांनी तिच्या पावलावर आपली पावले ठेवली व हाताने हनुवटी धरून वर उचलली. तोच तिचे कुबडे पण समाप्त झाले. ती पूर्वी चेहऱ्याने सुंदरच होती, आता शरीराने आणि मनानेही सुंदर झाली. भगवंताच्या या लीला मथुरेतील लोकांचे चित्त आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी होत्या. पुढे ते विचारित धनुष्य यज्ञस्थळी आले. तिथे ते भले मोठे धनुष्य पूजा करून ठेवले होते. अनेक रक्षक त्याचे भोवती रक्षणार्थ उभे होते. त्यांच्या देखतच त्यांनी धनुष्याकडे जाण्यास विरोध केला तरी कृष्ण तिथे गेले व त्यांनी ते धनुष्य उचलून दोरी लावली. ती ओढताच ते धनुष्य मोडले. रक्षक अंगावर धावून आले तर त्या मोडक्या धनुष्यानेच त्यांना मारले. तेथून बाहेर पडून पुन्हा नगरीत दर्शन करीत निघाले. त्यांच्या नगरात घडलेल्या गोष्टी जेव्हा कंसाला कळाल्या तेव्हा त्याची झोप उडाली. त्याला वेगवेगळी अशुभ स्वप्ने पडू लागली. अनेक अपशकुन होऊ लागले. सकाळी उठल्याबरोबर त्याने आखाडा तयार ठेवण्यास सांगितले. स्वतः राज आसनावर बसला. अवतीभोवती सगळे मांडलिक मंत्रीगण बसवले. चाणूर वगैरे पहिलवान सज्ज होऊन आखाड्यात आले. आखाड्यात कुवलयापीड उद्धार, कंस उद्धार. आखाड्यात प्रवेश करण्यासाठी कृष्ण बलराम तिथे आले. त्यांना कुस्त्या बघायच्या होत्या. त्यांनी पाहिले तर दारातच मदोन्मत्त हत्ती कुवलयापीड उभा होता. कृष्णाने माहुताला सांगितले, अरे माहुता, हत्तीला बाजूला घे, आम्हाला आत जाऊ दे. माहुत आणि हत्ती दोघेही मध्यधुंद. त्यांनी वक्रोक्ती केली. कृष्णाने त्याला धमकावले. हत्तीसह त्याला यमसदनात पाठवण्याची धमकी दिली. माहुताला राग आला. त्याने हत्तीला कृष्णाच्या अंगावर सोडले. अंगावर आलेल्या त्या हत्तीला कृष्णाने ठोसे मारून पाडले. त्याचे दात उपटले आणि सोंड पकडून खाली आपटले आणि त्या दाताच्याच प्रहाराने हत्तीला व माहुताला ठार केले. तो दात खांद्यावर घेऊन त्यांनी आखाड्यात प्रवेश केला. त्यावेळी त्यांचे रूप अलौकिक दिसत होते. मल्लांना कठोर, नगरजनांना आदरणीय, माता पित्यांना बालक, स्त्रियांना प्रत्यक्ष मदन, कुणाला रुद्र, कुणाला अद्भुत, कुणाला वीर, असे प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या मनातील भावनांप्रमाणे कृष्ण भासत होता. कंसाला मात्र कुवलयापीडाला ठार केल्यामुळे तो आपला मृत्यूचं कारण आहे असे वाटू लागले. त्यांनी तिथे प्रवेश करताच चाणूर जोरात म्हणाला, हे रामा, हे कृष्णा, तुम्ही दोघेही मल्लयुद्धात अत्यंत निपुण आहात असे ऐकल्याने तुम्हाला कंस महाराजांनी तुमचे कौशल्य दाखवण्यासाठी बोलावले आहे. आपण आखाड्यात आपले कौशल्य दाखवू. एकमेकांच्या आव्हान प्रति आव्हानाने ते मल्ल एकमेकांना भिडले. कृष्ण, चाणूर आणि मुष्टिक बलराम असे ते द्वंद्व सुरू झाले. 2 किशोरवयीन बालके आणि 2 प्रचंड महाकाय दैत्य हा अन्यायाचा लढा आहे. सर्व प्रेक्षक आपापले विरोधी मत नोंदवू लागले. सभेमधील काही सुज्ञ मंडळी म्हणाली,
जिथे अन्याय होत असतो त्या सभेत सुज्ञांनी एकतर विरोध करावा किंवा समात्याग करावा, तिथे जाऊ नये. न सभां प्रवेशित प्राज्ञः सभ्यदोषान नुस्मरण सभ्यदोषाननुस्मरण अब्रवन्नी विब्रुवन्नज्ञो नरः किल्विषमश्रुते. दोष दिसल्यावर न दाखवणे, गप्प बसणे आणि किंवा मला माहीत नाही असे म्हणणे दोषाचे भागीदार बनण्यासारखे आहे. दोघांचे तुमुल असे प्रतिडाव झाले, पण श्रीकृष्णाच्या ठोशाने व बलरामांच्या चापटीने दोन्ही मल्लांचा अंत झाला. हे महाभयंकर दृश्य पाहिल्यावर कंसाने ओरडून आज्ञा द्यायला सुरुवात केली. अरे, या दुष्ट पोरांना हाकलून द्या, त्या वसुदेवाला मारून टाका. माझा बाप उग्रसेनही त्या पक्षाला फितूर झाला आहे, त्याला सुद्धा मारून टाका. त्याची ही बडबड ऐकून कृष्ण चिडले. त्यांनी उडी मारून कंसाला खाली खेचले. कंसाने प्रतिकार केला, पण कृष्णांनी त्याचे केस पकडून आखाड्यात फेकले. मागोमाग त्याच्यावर उडी मारली आणि कंसाला मारून टाकले. नंतर कंसाचे 8 भाऊ, अनेक अनुयायी यांचाही नाश करून कृष्ण कारागृहात गेले. वसुदेव देवकीला बंधमुक्त करून त्यांच्या पायावर डोके ठेवले. वसुदेव देवकीने मात्र त्याला बालक समजून छातीशी न कवटाळता त्याचे ईशत्व जाणून हात जोडले. माता पित्याचे ही कृत्य पाहून श्रीकृष्ण समजले की माझे भगवत भावाचे यांना ज्ञान झाले आहे. आता यांना पुत्रप्रेमाचा अनुभव येणार नाही, कारण जन्मापासून ते व्रजात होते. आता यांना प्रेमभाव पुत्रभाव जाणून देण्यासाठी त्यांनी माया पसरवली, त्यांचा स्नेहभाव जागवला. नंतर ते म्हणाले, आई बाबा, आम्ही तुमचे पुत्र असूनही तन मनाने कधी तुमची सेवा केली नाही. एखाद्याला 100 वर्षे आयुष्य आहे आणि त्याने संपूर्ण काळ माता पित्यांची सेवा केली तरी तो ऋणमुक्त होत नाही, कारण पुरुषार्थ साधण्यासाठी आवश्यक असलेले हे शरीर त्यांच्याच कृपेने लाभलेले असते. त्यांचे असे भाषण ऐकून वसुदेव देवकीने त्यांना आपल्या मांडीवर घेतले. नंतर ते नंदबाबांकडे गेले. त्यांचीही त्यांनी अभ्यर्चना केली. वसुदेवानी नंतर पुरोहितांना पाचारण करून त्या दोघांचेही मौंजी बंधन केले. आता त्यांनी ब्रह्मचर्य व्रत धारण केले आणि विद्यार्जनासाठी अवंतीपुरात सांदीपनी ऋषींच्या गुरुकुलात प्रवेश केला. सर्वज्ञ, स्वतः सिद्ध आणि सगळ्याच ज्ञान अज्ञान वगैरेची निर्माते असूनही मानव देह धर्माप्रमाणे त्यांनी विद्यार्जन सुरू केले. देव अवतार असूनही देहचारी धर्माचा अवलंब करून मनुष्याने आपला आपला धर्म पाळलाच पाहिजे, याची जणू शिकवणच आहे. गुरुकुलात त्यांनी केवळ 64 दिवसात 64 कला व 14 विद्यांचे ग्रहण केले. गुरूंना गुरुदक्षिणेविषयी विनंती केली. गुरूंनी आज्ञा केल्याप्रमाणे प्रभास क्षेत्रात बुडालेले गुरुपुत्र परत आणून दिले. उद्धव व्रजामध्ये आले. ते कृष्णाचे परमभक्त असल्याने नंदांनी कृष्णाप्रमाणेच त्यांचे स्वागत केले. कुशल मंगल वार्तालाप केला. मथुरेतून उद्धव आल्यामुळे गोपी त्याच्या भोवती गोळ्या झाल्या आणि कृष्णचरित्राचे गुण वर्णन करू लागल्या. गुगू करणाऱ्या भ्रमरालाही त्या कृष्णगीत गाण्याचे सांगू लागल्या. तेच भ्रमरगीत आहे. भगवंताची अक्रूराने स्तुती केली. कृष्णाने मधुर भाषण करीत अक्रूराला म्हटले, काका, आपण आमचे हितैषी ज्येष्ठ आहात, त्यामुळे रक्षण पालन पोषण करणारेही आहात. म्हणून आपण पांडवांचे हित करण्यासाठी हस्तिनापुरात जावे. धृतराष्ट्र अंध तर आहेच, पण तो दुर्बल मनाचा आहे. तो त्याच्या दुष्ट पुत्रांच्या मनाप्रमाणे वागतो. भात्रपुत्राशी तो नीट वागतो काय? कुंती माता कशी आहे हे पाहावे, असे सांगून कृष्ण बलराम परतले. अक्रूर भगवंताच्या सांगण्याप्रमाणे हस्तिनापुराला गेला. तेथे धृतराष्ट्र, भीष्म, कुंती, विदुर इत्यादींना भेटले. अक्रूर म्हणाला, महाराज, आपण पंडूच्या नंतर राज्यावर बसला आहात. धर्मानुसार आपण राज्याचे पालन करावे, सर्वांशी समान वर्तन करावे, म्हणजे आपण सद्गतीला प्राप्त व्हाल. अन्यथा लोकापवाद आणि नरकात पडाल. अक्रूराने हस्तिनापुराचे वर्तमान कृष्णांना परत येऊन सांगितले. दशम स्कंद समाप्त. गोपाळ कृष्ण भगवान की जय. दशम स्कंद उत्तरार्ध. भगवान श्रीकृष्णांचा वसुदेव देवकीच्या ठिकाणी प्रादुर्भावापासून त्यांच्या गोकुळातील बाललीलांपासून दशम स्कंदाचा पूर्वार्ध सुरू होतो आणि कंसोद्धार आणि अक्रूराचे हस्तिनापूरला जाऊन स्थितीची माहिती जाणून घेऊन कृष्णांना ती निवेदन करणे येथपर्यंत संपतो. पुढे दशम स्कंदाचा उत्तरार्ध 50व्या अध्यायापासून 90व्या अध्यायापर्यंत कृष्णचरित्राच्या अनुषंगाने आला आहे. भागवत हे भक्तिशास्त्र आहे. भक्ती करण्यासाठी जीवाला, माणसाला आधी भक्ती कुणाची करावी, का करावी, कशी करावी याची माहिती आवश्यक आहे.
मनोभूमी सर्व अज्ञान, विकल्प, प्रक्षेप, विक्षेप यांनी मुक्त पाहिजे, तरच तिथे भक्तीचे बीजारोपण होईल आणि नित्य उपासनेने ते तरारेल. मगच त्याला कीर्तीची सुगंधाची फुले येतील. फळ तर निश्चित मोक्षाचेच लागेल. म्हणूनच परीक्षितीला श्री शुकदेव या टप्प्याने पुढे नेत आहेत. सृष्टी उत्पत्तीचे ज्ञान, सूर्यवंशाची कर्तव्यनिष्ठा, चंद्रवंशाचे सर्व समावेशकत्व सांगून भगवंताच्या सर्व व्यापकत्वाचे, सर्व संचारित्वाचे दर्शन घडवून त्यांची भक्ती दृढ करायची आहे. एकदा श्रीकृष्ण चरणलीन झाल्यावर जीवाचे कल्याणच होणार. मर्मग्राही, गुणग्राही शिष्य आणि सर्वज्ञ गुरु शुकाचार्यासारखा असल्यावर माणसाला मुक्त होण्यासाठी एक क्षणही पुरे आहे. श्री शुकाचार्य म्हणाले, राजा, अरे तुला 7 दिवस आहेत. भगवंताच्या कृपापात्राला एक क्षणच लागतो. भागवतासारखे महापुराण, 7 दिवसांचा ज्ञानयज्ञ हे तर आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी आहे. सांप्रत जीवन जगण्यात निर्माण झालेली व्यवधाने, प्रापंचिक बंधने, परिस्थितीने किंवा कलिप्रवाहाने निर्माण झालेली वैचारिक पातळीची अधस्तरता अशा अनेक घटकामुळे भगवंताच्या भक्तीविषयीची माणसाची धारणा शक्तिहीन झाली आहे. कुठेतरी ती नष्टच झाली आहे. अशावेळी भागवतासारख्या महापुराणाचे सप्ताह नव्हे तर नित्यप्रती वाचन, मनन, चिंतन व्हायला पाहिजे. असो. जरासंध द्वारका निर्माण. कंसाच्या मृत्यूने व्यथित झालेल्या त्याच्या पत्नी अस्ती आणि प्राप्ती दोघीही त्यांचे वडील मगधराज जरासंध यांच्याकडे गेल्या. त्यांची ही अवस्था पाहून जरासंधाला दुःखही झाले आणि भयंकर क्रोधही झाला. त्याने यादवांना नष्ट करण्याची तयारी सुरू केली. जरासंधाने त्यांचे मांडलिक राजे, मित्रराजे, आप्त यांच्या मदतीने एकूण 23 अक्षौहिणी सैन्य जमा केले आणि तो कृष्ण बलरामावर चालून आला. भगवंत आपल्या दिव्य रथावर आरूढ झाले. बलरामही रथारूढ झाले आणि दिव्य अस्त्रशस्त्रांच्या साहाय्याने त्यांनी सर्व शत्रूंचा संहार केला. रणभूमीवर त्यावेळी अक्षरश रक्तांची नदी वाहू लागली आणि मोडून पडलेल्या रथांचा, दातांचा, पायांचा, मेलेल्या हत्ती घोड्यांचा खच पडला. पराजित झालेला जरासंध मगधात परत गेला. रणांगणातून आणि शत्रू पक्षाकडून मिळालेले सगळे द्रव्य कृष्णाने उग्रसेनाला दिले. जरासंधाने असे युद्ध अनेक वेळा केले आणि प्रत्येक वेळी पराभूत झाला. 18व्या वेळी त्याच्या कालयवन ही दैत्य सैन्य घेऊन आला. कृष्ण बलरामांना म्हणाले, दोन्हीकडून स्वारी झाली आणि आपण एकीकडेच युद्धात गुंतलो तर यादवांचे रक्षण कोण करेल? तेव्हा आपण ही भूमी सोडून दुसरेच नगर बसवू. तिथे कुणी येऊ शकणार नाही. असा विचार करून त्यांनी द्वारका नगरीचे समुद्रात निर्माण केले. सडका, चौक, बाजारपेठा, इमारती वगैरे वास्तुशास्त्राप्रमाणे निर्माण केले होते. आज आपण वास्तुशास्त्राबद्दल बरेच काही बोलत असतो. त्याला पूरक आणि विरोधी दोन्ही मत प्रवाह आहेत. याआधी कुठे वास्तूचे बघत होते, पासूनच वास्तुशास्त्रच नाही इथपर्यंत. पण द्वारकेची निर्मिती ही द्वापर युगातील म्हणजे आपल्या कलियुगाच्या प्रारंभाच्याही पूर्वी वास्तुशास्त्र अस्तित्वात होते. असो, अशा नगरीत कृष्णांनी सर्व प्रजेला तेथे सुखरूप ठेवले आणि मग ते प्रमुख दरवाजातून बाहेर पडले. पितांबरधारी, श्यामल वर्ण, मकर कुंडले आणि तेजपुंज मुखकमल पाहून कालयवनाने ओळखले की हेच वासुदेव. नारदांनी जसे वर्णन केले अगदी तसेच हे आहेत. हा सध्या निशस्त्र आहे, म्हणून आपणही त्याच्याशी निशस्त्रच लढावे. कालयवन मुचकुंद. असा विचार करून कालयवन श्रीकृष्णांना पकडण्यासाठी त्यांच्याकडे धावला. कृष्णांनी ते पाहिले आणि रणांगणाच्या विरुद्ध दिशेने ते पळू लागले. यामुळेच कृष्णाला रणछोडदास असेही नाव पडले. परंतु असे म्हणणाऱ्याला कळालेच नाही की युद्ध हे केवळ रणातच नसते, तर ते प्रत्येकाच्या जीवनात अंतर्बाह्य असते. संत त्यालाच उद्देशून म्हणतात, अनुदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग. रणनीती अनेक मार्गाने युद्ध प्रक्रिया सांगते. पुढे पळणाऱ्या कृष्णाचा पाठलाग करीत कालयवनही धावत होता. कृष्ण पुढे, यवन मागे, असे अनेक मैल पळाल्यावर आता कृष्ण हाताच्याच अंतरावर आहे. आता एका ढांगेतच त्याला पकडतो असे यवनाला वाटत असतानाच कृष्ण लांब दिसायचे. पळता पळता कृष्ण एका गुहेत शिरले आणि दिसेनासे झाले. कालयवन गुहेत शिरला. त्याला तिथे एकजण पांघरून घेऊन झोपलेला दिसला. त्याला वाटले, मला हुलकावणी देऊन इथे झोपला काय, असे म्हणून त्याने लाथ मारली. झोपलेला तो माणूस उठला आणि कुणी लाथ मारली म्हणून रागाने इकडे तिकडे पाहू लागला. त्याच्या दृष्टीस कालयवन पडला. त्याच वेळी त्याच्या क्रोधाग्नीने तो कालयवन जळून भस्म झाला. परीक्षिता, तो इक्ष्वाकू वंशातील मांधाता पुत्र मुचकुंद होता. तो अत्यंत पराक्रमी होता.
देवदैत्यांच्या युद्धात देवेंद्राने त्याला सेनापती म्हणून नियुक्त केले होते. मुचकुंदाने अनेक वर्षे दैत्यांना थोपवून देवांचे रक्षण केले होते. कार्तिकेयाने जेव्हा सेनापतीपद सांभाळले तेव्हा मुचकुंद पृथ्वीवर आले. देवांनी त्यांना त्याचे श्रम घालवण्यासाठी वर माग म्हटले. तेव्हा मुचकुंदाने फक्त शांत झोपेची प्रार्थना केली. देवांनी तथास्तु म्हटले. जो कोणी तुझी झोप मोडेल तो तुझ्या दृष्टीस पडताच भस्म होईल असे वरदान दिले. मुचकुंद परत पृथ्वीवर आले तेव्हा खूप मोठा काळ लोटला होता आणि त्या काळात त्याचा घर परिवार गडप्प झाला होता. काल यवनरूपी काळालाच मुचकुंदाने भस्म केले. काळावरही अधिराज्य गाजविणारा असा तो महाप्रतापी होता. कृष्ण मुचकुंदासमोर येऊन उभे राहिले. त्याचे मेघश्याम रूप, पितांबर आणि तेजपुंज रूप पाहून राजा मुचकुंदाने विचारले, आपण कोण आहात? काट्याकुट्यांनी भरलेल्या या वनात आपण उघड्या कोमल चरणांनी का बरे फिरत आहात? आपले तेज पाहून आपण कुणी देव वगैरे आहात असे वाटते. मग या अंधारी गुहेत येण्याचे प्रयोजन काय? तुझ्याकडून काल यवनाचा नाश आणि तू केलेल्या उत्तम कर्मामुळे तुझ्यावर कृपा करण्यासाठी व इच्छित वर देण्यासाठी मी आलो. तेव्हा तुला काय पाहिजे ते माग. मुचकुंद म्हणाला, तुम्ही कोण आहात? कृष्ण म्हणाले, माझी अनंत नामे आहेत. ब्रह्मदेवाने विनंती केल्यामुळे पृथ्वीवरील दैत्यांचा व साधुद्रोह्यांचा भार कमी करण्यासाठी मी यदुकुलात वासुदेवांच्या घरी अवतार घेतला. कंसारीचा नाश केला आणि काल यवनासाठी इथे आलो. असे म्हणताच मुचकुंदाला गर्गाचार्यांनी सांगितलेल्या भविष्यवाणीची कथा आठवण झाली आणि हेच ते भगवान नारायण आहेत हे जाणून त्याने भगवंताच्या चरणावर प्रणाम केला आणि भगवंताची स्तुती केली. प्रपंचाचा फोलपणा, मनुष्य जन्मात भोवती असलेले मायाजाल, दुर्बुद्धीने माणूस जन्मात परमेश्वर भक्ती न करता किंवा स्वस्वरूपाला न ओळखता अहंकाराने वागतो. दान तप जप करतो तेही पुन्हा पुढच्या जन्मात असेच ऐश्वर मिळावे या हेतूनेच करतो. जप तपातही भगवंतपरायणता ठेवीत नाही. तेव्हा जीवनात येऊन भगवत भक्ती न करता विषयभोगांचीच अभिलाषा करतो. असा इहभोगांचा धिक्कार करीतच मुचकुंद भगवत स्तुती करू लागला. तेव्हा कृष्ण म्हणे, तुझी बुद्धी शुद्ध झाली आहे. मी एवढ्या वेळ प्रलोभन दाखवित असूनही ती दुर्लक्षण तू वर मागित नाहीस. तुझ्या निश्चयाची ती परीक्षा होती. माझी भक्ती करूनही ज्यांच्या वासना जागृतच असतात त्यामुळे ते 84च्या फेऱ्यातून सुटत नाहीत. वासना भोग हे उपभोगूनच संपत नसतात. भोगुनिया भोग सारे संपत्ती नाही तृषा. संपली नाही तृषा. वासना नाविन्यतेला शोधते दाही दिशा. अस्मादिक म्हणून भगवत भक्ती आशा आकांक्षेच्या पूर्ततेसाठी करू नये. मुचकुंदाच्या भक्तिज्ञानामुळे भगवंतांनी त्याला पुढील जन्मी ब्राह्मण होऊन मला प्राप्त करशील असा वर दिला. रुक्मिणी पत्र, रुक्मिणी हरण. श्री शुक म्हणतात, परीक्षिता, विदर्भ देशाचा राजा भीष्मक, त्याला 5 पुत्र आणि 1 कन्या होती. रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश आणि रुक्ममाली आणि रुक्मिणी मुलगी. रुक्मिणी सर्वात ज्येष्ठ. राजवाड्यात येणाऱ्या जाणाऱ्या अनेक लोकांकडून रुक्मिणीने कृष्णाचे सौंदर्य, शौर्य, गुण व वैभवाबद्दल ऐकले होते. तिकडे कृष्णांनीही रूप, गुण, शील, बुद्धी आणि औदार्य यांनी युक्त असलेली रुक्मिणी आपल्याला अनुरूप आहे हे जाणले होते. रुक्मी श्रीकृष्णाचा द्वेष करणारा होता. त्यामुळे आपल्या इतर बांधवांना कितीही वाटले तरी तो कृष्ण रुक्मिणीच्या विवाहाच्या विरोधात होता. त्याच्या मनात शिशुपालाशी रुक्मिणीचा विवाह करावा असे होते. तिच्या विवाहाच्या घरात चर्चा होऊ लागल्या तेव्हा तिला शिशुपालाविषयी ऐकण्यात आले. रुक्मिणी मनात उदास झाली. मनोमन तिला कृष्णाविषयी आकर्षण निर्माण झाले होते. थोडा विचार करून तिने एका विश्वासू ब्राह्मणाला पत्र देऊन कृष्णाकडे पाठवले. पत्रात रुक्मिणी म्हणते, हे त्रिभुवन सुंदरा, कानाने तुमचे गुण ऐकूनच त्रिविध तापाने निरसन होते. रूप पाहिल्यावर पुरुषार्थ प्राप्ती म्हणजे हेच असे गुणरूप ऐकूनच माझ्या चित्ताने निसंकोचपणे आपल्या अंतरात प्रवेश केला आहे. सर्व गुणसंपन्न आणि कुणाचेही मन मोहित करणारी अलौकिकता आपल्या ठिकाणी आहे. मग कोणती उपवर कन्या आपणास वरणार नाही. म्हणूनच मी मनातून माझे सर्वस्व तुम्हाला अर्पण केले आहे. आपल्यासारख्या वीरवराचा हा भाग इतर कुणी ओढून नेऊ नये म्हणून आपण माझे येथे येऊन पत्नी म्हणून स्वीकार करावा. मी पूर्वजन्मी जप, तप, दान, व्रत, नियम इत्यादींनी देव, ब्राह्मण इत्यादींची तन मनाने आराधना केली असेल तर आपण माझे पाणिग्रहण करावे. येथे शिशुपाल, जरासंध इत्यादी राजे स्वयंवरात येतील. त्यांना परास्त करून मला वरावे. जर यात काही शंका वाटली
तर आमच्या कुलपरंपरेनुसार मी आदल्या दिवशी गावाबाहेरील मंदिरात दर्शनास येईल. त्यावेळी मी तिथे भेटेलच. असे न होईल तर व्रतादींनी शरीर क्रश करेल. 100 जन्म घ्यावे लागले तरी मी तुमचीच वाट पाहीन. सुदैव ब्राह्मणाने दिलेले हे पत्र वाचून भगवंतही प्रसन्न झाले. त्यांनी त्या भूदेवाची सागर संगीत पूजा केली, उत्तम आदरातिथ्य केले आणि म्हणाले, मीही मनात हाच विचार करीत आहे. त्यामुळे मी रात्री झोपू शकत नाही. आता रुक्मिणीनेच पाचारण केले आहे. मग शिशुपाल, जरासंध आदी क्षत्रियांचा पराजय निश्चित आहे. श्रीकृष्णांनी दारुकाला सारथ्याला रथ तयार करण्यास सांगितले. त्या रथाला वेगवान असे 4 घोडे जुंपले. आधी त्या ब्राह्मणास रथात बसविले. नंतर स्वतः बसले. अतिथींचा सन्मान करणे, ब्राह्मणांची पूजा करणे, आदराने आग्रमान देणे हे गृहस्थ धर्माचे कर्तव्य भगवंत अवतारी पुरुष असूनही आवर्जून करतात. आपल्याला त्यांच्या वागण्यातून आदर्श स्वीकारता येतात आणि आपलेही जीवन धन्यतेस नेता येते. पण आपण हा कथाभाग म्हणून दुर्लक्षितो, मग नियती आपल्यालाही दुर्लक्षित असते. दारुकाने रथ हाकण्यास सुरुवात केली आणि रातोरात विदर्भात पोहोचले. कौंडिन्यपूर भीष्मकाची राजधानी. विवाहासाठी नगरी सुसज्ज झाली. विवाहासाठी एखादी नवतरुणी शृंगार करून तयार व्हावी तशी सगळे राजवाड्याकडे जाणारे मार्ग स्वच्छ केले होते. चौकाचौकात पुष्करिणीतून पाणी थुई नाचू लागले. अनेक जागी ध्वजपताका फरारू लागल्या. सगळीकडे रोषणाई करण्यात आली होती. राजकुमारीचे लग्न आणि राजाज्ञा. प्रत्येक घरासमोरही रंगबिरंगी रांगोळ्यांची आरास केली होती. सगळे पौरजन नवीन उंची वस्त्रे परिधान करून स्त्रियांनी दागदागिने घालून नगराची शोभा वृद्धिंगत केली होती. अत्तरे, फुले, माळा यांचा सुगंध चोहीकडे दरवळत होता. त्यामुळे प्रत्येकजण प्रसन्नचित्त होता. पुरोहितांनी ब्राह्मणांनी सांगितल्याप्रमाणे भीष्मकांनी यथाविधी पुण्यावचन केले. घरात कंकणे बांधली. ब्राह्मणांना सुग्रास भोजन दिले. शुभ्र कळ्याप्रमाणे दंतपंक्ती असलेल्या रुक्मिणीला मंगल स्नान करून नवीन वस्त्रे व अनेक अलंकार घालून सजविले. शिशुपाल, शाल्व, दंतवक्त्र, जरासंध, पौंड्रक इत्यादी सर्व मित्रराजे आधीच तेथे जमले होते. यांचा बलराम कृष्णांशी विरोध होता. रुक्मिणीच्या इच्छेप्रमाणे रुक्मिणीचे लग्न शिशुपालाशी व्हावे अशीच त्यांची इच्छा होती. कृष्ण बलराम तिथे आले म्हणजे कृष्ण जर रुक्मिणी हरण करू लागला तर त्याच्याशी 2 हात करता यावे म्हणून ते आपापले सैन्यही घेऊन आले होते. कृष्णाकडे पाठवलेला ब्राह्मण अजून आला नाही म्हणून रुक्मिणीचे अंतःकरण शोकाकुल झाले होते. ती कृष्णाविषयी चिंतन करू लागली. तेव्हा तिचा डावा डोळा, डावा हात, डावी मांडी फडफड करू लागली. तेवढ्यातच तो ब्राह्मण तिच्या कक्षात आला. त्याचा चेहराही प्रसन्न दिसू लागला. या लक्षणावरून कार्यसिद्धी झालीच पाहिजे असे रुक्मिणीला वाटले. रुक्मिणी लक्ष्मीचाच अवतार असल्यामुळे शकुनशास्त्र तिला अवगत नसेल काय. त्या ब्राह्मणाला विचारताच त्याने सांगितले, श्रीकृष्ण येथे पोहोचले आहेत आणि त्यांनी तुम्हाला नेण्याची पूर्वतयारी केली आहे. हे ऐकताच रुक्मिणीने ब्राह्मणाला नमस्कार केला. ती युवराज्ञी आहे. राजा भीष्मकाची लाडकी कन्या आहे. युवराज रुक्मीची आवडती बहीण आहे. शिवाय लक्ष्मीचा अवतार आहे. पण तिच्या मनाला अत्यंत संतोष देणारी वार्ता सांगणाऱ्याला उपहार म्हणून द्यायला काहीच योग्य दिसले नाही म्हणून नमस्कार केला. स्वतः लक्ष्मीने नतमस्तक होणे म्हणजे ब्राह्मणाला सगळ्या संपत्तीने ऐश्वर्याने नमस्कार करणे झाले. श्रीकृष्ण आपल्या इथे विवाह समारंभासाठी आलेले पाहून भीष्मकानेही त्यांचा आदर सत्कार केला. त्यांचे मधुपर्क करून उत्तमोत्तम वस्त्रे देऊन यथोचित पूजा केली. रुक्मिणी आपल्या अंतपुरातून देवी दर्शनासाठी बाहेर पडली. शस्त्र सज्ज सैनिक तिच्या संरक्षणासाठी सोबत होते. मृदंग, भेरी, तुताऱ्या, ढोल अशा वाद्यांचा गजर चालला होता. अनेक सुवासिनी स्त्रिया मंगल कलश घेऊन सुगंधी द्रव्ये लावून गजरे वगैरे लावून सोबत जात होत्या. रुक्मिणी मात्र पायीच चालली होती. मनोमन देवीच्या चरणकमलाचे स्मरण करीत होती. मंदिराजवळ तिने हातपाय धुतले आणि पवित्र अंतकरणाने देवीच्या पायाजवळ बसली. मनोमन प्रार्थना केली की मला पती म्हणून श्रीकृष्णच प्राप्त हो असा वर दे. पूजा प्रार्थना करून ती बाहेर पडली. इकडे तिकडे सलज्ज नजरेने ती पाहत होती. गालावर रोवणाऱ्या केसांच्या बटा हळूवार मागे सारीत होती. तेजपुंज चेहरा आणि सुंदर वस्त्रे, दागिने, पुष्पमाला याने सुशोभित ती राजकन्या रुक्मिणी गजगतीने एटीत पावले टाकीत जात असताना पुन्हा पाहून तेथील उपस्थित राजे, वीर, सैनिक देहभान हरवून बसले. कित्येक तर घायाळ झाले. अशा स्थितीतच श्रीकृष्णांनी तिला गरुड ध्वजांकित अशा आपल्या रथावर बसवले आणि सर्वांसमक्ष तिच्यासह तिथून निघून गेले. शिशुपालादी राजांना हे पाहून अत्यंत राग आला.
हा आपला अपमान आहे असे त्यांना वाटले व ते सैन्य कृष्णावर चालून आले. सर्व सैन्यांचे पारिपत्य यादव सैन्याने केले. एकटा रुक्मी पुन्हा श्रीकृष्णावर चालून आला. त्याने कृष्णाला हरवून रुक्मिणीला परत आणीन तरच कुंडलपुरात येईल अशी प्रतिज्ञा केली. त्याचा पराभव झाला. त्याने त्याचा शब्द राखून भोजकट नावाचे नगर वसविले, पण कुंडीनपुरात गेला नाही. इकडे श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन द्वारकेत प्रवेश केला. तिथे येऊन त्यांनी विधीपूर्वक विवाह केला. श्रीकृष्णाबद्दल सर्व प्रजाजनांना प्रेम होते, त्यामुळे नगरात सर्वांनी मोठा उत्सव केला. त्यांना यथावकाश पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव प्रद्युम्न. त्यानंतर सत्राजिताकडून सेमंतक मणी प्राप्त झाला आणि जांबवनाची कन्या जांबवतीशी विवाह झाला. सत्राजिताने आपली कन्या सत्यभामा श्रीकृष्णांना दिली. विवाह केल्यानंतर श्रीकृष्णांनी सत्या, भद्रा, लक्ष्मणा अशा 8 कन्यांशी भगवंताचा विवाह झाला. विवाह म्हणजे प्रेमबंधन आहे. 8 पत्नी म्हणजे अष्टदा प्रकृती आहेत आणि श्रीकृष्ण पुरुषोत्तम आहेत. हा प्रकृती पुरुषाचा प्रपंच आहे. प्रकृतींना स्वाधीन ठेवून कर्म करतो तो पुरुषोत्तम असतो. कोणत्याही प्रकृतीचे प्राबल्य झाले की विकृती होत असते. 5वा दिवस समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. बंद करा सर.